मित्रांनो नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10. आज TV10 डेली व्लॉगमध्ये तुमचं पहिल्यांदा स्वागत करतो मी. आणि आज मी आता सगळं ते एंट्री पाससुद्धा घेऊन मी जाणार आहे. तुम्हाला थोड्या वेळात दिसेल, पण गेटवर तुम्हाला इथे दिसेल बघा, महानगरपालिकेच्या मग इथं महानगरपालिका आहे त्याच्या गेटवरच एक महिला बसलेली आहे आणि तिथं काहीतरी म्हणणं आहे. तर जर म्हणजे नागरिक सोडून द्या यांना माणूस तर तुम्ही समजता का, हा माझा नेहमीचा प्रश्न आहे. तर मित्रांनो आता मी इथनं पुढं पूर्ण व्लॉग करतोय मी, तुम्ही बघत राहा. नमस्ते सर. आता इथनं मी आज जात आहे आणि आता माझा मी हे करतोय, गेट पास करतो आहे. नमस्ते मॅडम. नमस्ते. तुम्हाला कल्पना देतो, मी शूटिंग घेतो आहे, तर तुम्हाला कोणाला ऑब्जेक्शन आहे का? ऑब्जेक्शन आहे का तुमचं कोणाचंही? हां, ऑब्जेक्शन आहे का मॅडम? मॅडम ऑब्जेक्शन असेल तर मी बंद करीन, पण ऑब्जेक्शनचं कारणही द्यावं लागेल ताई. हे नागरिकांसाठी करतो आहे मी आणि कुठलाही नागरिक करू शकतो. तुम्हाला हे नियम माहीत आहेत का ते मला तुम्हाला सांगायचं आहे. माझा गेट पास करायचा आहे ताई. देता का मला, म्हणजे काय काय त्यात लिहायचं असतं? ताई मला उत्तर नाही दिलं तुम्ही. हो किंवा नाही काहीतरी उत्तर द्या ना ताई, मी काय समजायचं? बरं आपली नावं सांगू शकाल का ताई? काय काय? हा मागे घेतलेलं आहे. आपलं नाव काय म्हटलं? आडनाव नाव? राऊत मॅडम. आपलं काय मॅडम? काय नाव काय आपलं? नाव काय? वैशाली देवघडे. आणि मी काय चुकीचं करायला तुम्हाला सांगू शकता बरं का? हां ताई धन्यवाद. मित्रांनो मी आज इथे रिसीट घेतलेली आहे, म्हणजे गेट पास. आणि आज ॲडिशनल कमिशनर जे आहेत पृथ्वीराज BP यांना मी आज भेटणार आहे आणि त्यांना महानगरपालिकेतल्या शूटिंगबद्दलचा मी प्रश्न विचारणार आहे. त्याच्यावर ते काय उत्तर देतात आणि इथे सही करतात का नाही याचंसुद्धा मी तुम्हाला अपडेट देणार आहे. मी आता मेन एंट्रन्सपाशी आलेलो आहे आणि इथेसुद्धा कोण कोण शूटिंग घेण्यापासून अडवतं आहे आणि का अडवतं आहे याचं आपण कारण त्यांना विचारणार आहोत. चला माझ्याबरोबर आपण बघूया. सर्वात प्रथम आपल्याला रवींद्र सोनवणे यांना भेटायचं आहे आणि त्यांचं काय म्हणणं आहे ते बघायचं आहे. त्यानंतर आपण रमेश शेलार साहेब जे सिक्युरिटीचे अकार्यकारी अधिकारी आहेत त्यांनाही आपण भेटून हे विचारणार आहोत. चला तर माझ्याबरोबर चला. नमस्कार साहेब, मी मिलिंद जाधव TV10. मी कॅमेरा चालू केलेला आहे आणि हे सार्वजनिक ठिकाणी आहे, तर तिथे मला काय बंधन आहे का, म्हणजे काय तुमचा काय नियम आहे? एक मिनिट. नमस्कार साहेब, युगात. नमस्ते सर, मी मिलिंद जाधव TV10. माझा प्रश्न असा आहे महानगरपालिकेतल्या सिक्युरिटीला की इथे नागरिकाला शूटिंग घ्यायची परवानगी आहे का? कारण का एवढे CCTV लावलेले आहेत, म्हणजे इथे CCTV आहे, म्हणजे कॉन्फिडेन्शियल तर हे नाही आहे आणि हे सगळ्यांना बघायला ओपन आहे, कुणी देऊ शकतं. तुमच्यातले वरिष्ठ कोण आहेत आत्ता? हे वरिष्ठ आहेत का? ठीक आहे. आणि मला ही कल्पना द्या सर, मी काय आता चुकीचं करत असेल तर मला तर सांगा, कारण का मला स्वतः आगाऊपणा कुठलाही करायचा नाही आहे. सर तुमची काय माहिती आहे सर, सांगा ना. नाही माहिती आहे काय, तुम्हाला माहिती तर असेल ना. आमचे वर्चस्व आहे त्यांना असू द्या ना सर, ते येतोपर्यंत मला तुम्ही नियम तर सांगा, तुम्हाला हे नियम माहिती असेल की? आम्ही बोलू शकत नाही, तुम्ही वर्चस्व नाही. मला एक सांगा, मी आता करतो हे चुकीचं करत असेल तर मला तसं सांगा, चुकीचं आहे का माझं, आणि चुकीचं असेल तर मी लगेच बंद करतो. सर एक मिनिट या ना सर. माझा प्रश्न असा आहे की मी आता शूटिंग करतो आहे महानगरपालिकेमध्ये. मला जसं कळालं आहे तसं नियम असा आहे जे अमितेश कुमार पोलीस कमिशनर जे आहेत त्यांनी असं म्हणलं की सार्वजनिक ठिकाणी
गव्हर्मेंट जे एम्प्लॉईज आहेत ते काम करत असताना त्यांचं शूटिंग कुणीही करू शकतं. तर हे कितपत तुम्हाला कल्पना आहे, कितपत खरं आहे? आणि मी जे आता करतो शूटिंग घेतो आता सर, तुम्ही आज शूटिंग घेतो मी तुमचं सर, बसा ना. नाही, आपण वरिष्ठांकडे जाऊ. हां हां हां. नाही वरिष्ठ नाही, तुम्हाला काही सूचना दिल्यात मला ते सांगा ना. मला सूचनाच काय नाही. तुम्हाला सूचना नाही म्हणजे त्यामुळे शूटिंग आपण वरिष्ठांकडे जाऊ. कुठले वरिष्ठ? मुख्य सुरक्षा अधिकारी कोण आहेत? शेलार साहेब. हां चला 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 सर. धन्यवाद सर. पण तुम्हाला काही सूचना असतील की नाही सर? तुम्हाला काही सूचना नाही आहेत? ठीक आहे. सुरक्षा अधिकारी आलेत का सर? तोपर्यंत साधे प्रश्न विचारू का सर थोडे? आपल्या म्हणजे कार्यालयाचं काय टायमिंग आहे? नाही प्रश्न तर विचार, मी तुम्हाला उत्तर नसेल त्याचा तर तो तुमचा अधिकार आहे. नाही त्याबद्दल नाही. कार्यालयाचं टायमिंग काय आहे? नाही तिकडे बसा आता. इकडे संदीप सर बसतात. जय हिंद सर. जय हिंद. जय हिंद. काय छापायचे तेवढं छापन, काय करायचे तेवढे कॅमेरे. हां प्रश्नाची उत्तर आम्हाला हवी सर. बोला. मी मिलिंद जाधव TV 10. मी डॉक्टर रमेश शेलार, व्हेरी गुड सर. चीफ सिक्युरिटी ऑफिसर पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन अकार्यकारी. सर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की तुम्हालाही माहीत नसेल, आम्ही तुमच्याबद्दलची भरपूर माहिती गोळा केलेली आहे. तुम्ही खऱ्या अर्थाने नुसतं कार्यकारी नाही, तुम्ही ॲडिशनल कमिशनर व्हायच्या लेवलचे व्यक्ती आहात. हां तर हा विषय नंतरचा. आता मी काही प्रश्न विचारतो. दादा श्री बोला. बोला. हां एक मिनिट सर, सॉरी कॅमेरा. तिकडच्याच ऑफिसमध्ये मिटिंगला बसवा मोठ्या. आलो मी लगेच मोठ्या ऑफिसमध्ये. थोड्या हा वेळ तिकडच्या मोठ्या ऑफिसमध्ये बसा. आलोच. येस सर. आलोच तिकडे. बोला. सर प्रश्न माझा असा आहे की महानगरपालिका हे सार्वजनिक ठिकाण आहे, तर त्याच्यामध्ये शूटिंगच्या संदर्भात तुम्हाला काय सूचना आहेत किंवा काय नियम आहेत की त्याच्यामध्ये कुठल्या केबिनमध्ये शूटिंग करायचं नाही करायचं, कुणी करायचं? मी सामान्य नागरिकाच्या दृष्टीनं बोलतो आहे, पत्रकार वगैरे हा विषय आत्ता नाहीच आहे बिलकुल. हां तर माझ्या बरोबर आता ऑफिसमध्ये एक रिटायर्ड जज आणि जे आपले वा. म्युन्सिपल कॉर्पोरेशन. धन्यवाद सर. वा सर. आता एक वेल नोन ॲडव्होकेट बसलेले आहे. ओळख सांगा ना सर अजून नावासहित. भैयासाहेब जाधव. वा मी मिलिंद जाधव. तर तुम्ही जो प्रश्न विचारलाय, हां तुम्ही जो प्रश्न विचारला, येस या प्रश्नासंदर्भात मी असं सांगेन की हे नागरिक सेवेचं ऑफिस आहे. हां शक्यतो अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये तुम्ही चित्रीकरण करू नये, कारण पोलिसांच्या बाबतीत जे तुम्हाला जे काय आता क्लिप चालू आहे बरोबर आहे, त्यावरनं जर तुम्ही म्हणत असाल हां. आमच्या बॉसचा अजून काय आम्हाला आदेश नाहीये, करू नयेत. हां. शक्यतो करू नयेत, कारण का हा नागरिकांच्या वैयक्तिक विषयांचा भय असतो आणि काही तक्रारी ह्या गोपनीयच राहिल्या पाहिजेत. म्हणजे उदाहरणार्थ काय, सेवक काम करत नाही, ही जर तक्रार तुम्ही जर सामाजिक करायला गेलात तर त्या सेवकाच्या मनोधैर्यावर परिणाम होईल. अगदी बरोबर आहे सर. माझा प्रश्न परत एकदा मी रिपीट करतो
करू नये गोष्ट वेगळी, नियम काय आहे याच्याबद्दल आपण नागरिकांना माहिती देणार आहोत. नियम काय आहे आता त्याचे तुम्हाला थोडीशी आहे ना. मला दूरसंचार आणि फोटोग्राफी याबाबत मला जरा अभ्यास करावा लागेल. व्हेरी गुड. मी अभ्यास करतो, कायद्याचा अभ्यास करतो आणि तुम्हाला पुढच्या वेळेस मी सांगतो. मला कायदेशीर दृष्ट्या मला काही मतं बघावं लागतील. खूप छान बोलला सर, खूप छान बोललात. आणि म्हणजे आता म्हणजे थोडक्यात तुम्हाला त्याच्याबद्दलचा अभ्यास आता नाहीये. मला फोटोग्राफी कायदा आणि बाकीच्या कायद्याविषयी मला त्याचा अभ्यास करावा लागेल. Exactly. की कुठे फोटोग्राफी करावी, कुठे वर्ज आहे, हे मला जरा बघावं लागेल कायदेशीर दृष्ट्या. त्यामुळे मी आज त्या विषयावर का बोलतो. बरं ठीक आहे. आता मी मिलिंद जाधव म्हणून मी आता विचारतोय की मग आता तुम्ही ह्या परिस्थितीमध्ये आहात का की मला सांगता की मी चुकीचं आहे का बरोबर आहे माझा. आणि माझा प्रश्न इव्हॅल्युएशन मी नाही करू शकत. नाही म्हणजे मी हे जे काम करतो, मी आता शूटिंग करतो, तुमचं इव्हॅल्युएशन मी करू शकत नाही. नियमासंदर्भात तुम्ही शूटिंग करताय, माझ्याकडे सुरक्षाचा विभाग आहे. मी त्यामुळे तुम्हाला सांगितलं माझं चित्रीकरण करायचं. तुम्ही व्यक्तिगत दृष्ट्या व्यक्तिगत मी सांगितलं. Very good, sir. घेऊन टाक सर. मग तुम्हाला एक माहिती सांगतो फक्त, म्हणजे एक म्हणजे हे की आजचं आम्ही का करतोय. नाही ते मी त्याच्यासाठी जाणू. तो विषयच नाही माझा की तुम्हाला कुणी अडवलं असेल किंवा काय केलं असेल. तुमचे 2 मिनिटं घेऊ का? 2 मिनिटं फक्त. मी काय सांगतोय, TV10नं आज एक मोहीम राबवलेली आहे आणि अधिकारी यांना 3 लेवलवर आम्ही यांना विचारतोय प्रश्न. 3 लेवलला. पहिला प्रश्न, एक अधिकारी आहे, तुम्ही एक अधिकारी आहात, सिक्युरिटी प्रमुख आहात, पण अकार्यकारी. नाही सर, तो विषय माझा नाही आहे. तर दुसरं म्हणजे तुम्ही एक नागरिक सुद्धा आहात. हां. आणि तिसरं शेवटी तुम्ही एक माणूसही आहात. तर मला या 3 लेवलवर कायदा हा माणुसकीवर चालत नाही. मी काय म्हटलं, आम्ही कायदा हा कायद्याच्या याच्यात चालू आम्ही असतो. आज फक्त आमचं हे करतोय. मी एक तुम्हाला उत्तर देतो. ठीक आहे. सर चहा घ्या सर. आणि मला जे पाहिजे ते छान उत्तर मिळालं. फक्त शेवटचा प्रश्न एवढाच विचारतो की आम्हाला तुम्ही जे म्हणता स्टडी करून कधी पण, कारण का तुम्ही लॉचे सुद्धा एक म्हणजे हे आहात, तुमची डिग्री आहे तुमच्याकडे लॉची. तर हे फार आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. अशी व्यक्तीच पाहिजे. हा नाही सर, अगदी मला तुमचा प्रामाणिकपणा आवडला. मी नागरिकांना ते सांगतोय की असे प्रामाणिक अधिकारी सध्या त्यांनी सांगितलं की मी अभ्यास करून सांगतो. आणि बरोबर आहे, अभ्यास करून सांगणं सगळ्यात योग्य होईल. मला फक्त सांगा सर, कधीपर्यंत? 1 आठवडा लागेल? 1 आठवड्यानंतर म्हणजे पुढच्या सोमवारी मी याच्यावर आपल्याला बाईट मिळेल नागरिकांना. 15 दिवस घ्या सर, 15 दिवस घ्या. अतिशय धन्यवाद. तर आता मी माझं करतोय. मित्रांनो नमस्कार, मी मिलिंद जाधव, TV10. मी जसं तुम्हाला म्हटलं आहे, मी मागं हे नेहमी नाव घेत आलेलं आहे. रमेश शेलार साहेब, डॉक्टर रमेश शेलार साहेब हे नुसते अधिकारी नाहीत, ते इतके सक्षम अधिकारी आहेत आणि त्यांना अकार्यकारी दिलं. याबद्दल सुद्धा माझा प्रश्न आहे महानगरपालिकेला, आयुक्तांना, मुख्यमंत्र्यांना, प्रधानमंत्र्यांना की अशा कार्यकारी एवढे. आता तुम्हीच बघितलं, मी त्यांना काही माहीत नव्हतं. मी आज त्यांच्याकडे येणार आहे. त्यांच्या गार्ड नसतं तुमचं एनपुरे साहेब जे आहेत आपल्या मागे जे बसलेत, त्यांनी थोडं हे उत्तर त्याला द्यायला पाहिजे होतं. आणि सर माझं तुम्हाला रिक्वेस्ट आहे की अधिकाऱ्यांना सुद्धा तुमचे हे सूचना द्या, कारण ते असतात गेटवर, मग ते अडवतात, ते चुकीचे अडवतात. तुम्हाला ते नावाचंही सांगतो, तुमचे रवींद्र सोनवणे यांना वैयक्तिक याच्यावर आरोप करू नका. मी काही करत नाही. मी तुम्हाला वैयक्तिक तुम्ही वैयक्तिक आरोप करू नका, कारण ज्याच्यावर जबाबदारी दिली जाते त्याच तुम्ही जर आरोप करणार असाल तर चुकीचं आहे. नाही त्या जागेवर उद्या पण असू शकते, समोरचे बसले ते असू शकते. झालंय साहेब, वैयक्तिक आरोप तुम्ही नाही हो का, वैयक्तिक आमचं वैयक्तिक काही नाही आहे. दिसत नाही मी माझा आहे आणि हे एडिट सुद्धा करणार मी. वैयक्तिक आणि हा विषय नाही आहे सर. अधिकारी म्हणून आम्ही तुमच्याकडे येणार ना. त्याचं नाव तुमच्या अंडर नाही हो. मग त्याने व्यक्ती चूक केलेली आहे असं आम्हाला वाटतं. ते चूक आहे का बरोबर आहे ते तुम्ही ठरवा. त्यांनी मी शूटिंग करत असताना काही नियम माहीत नसताना माझा मोबाईल ओढायचा प्रयत्न केला आणि वर आणखीन मला म्हणजे 353 ची भीती हे नेहमी दाखवतो. सुरक्षेचं कामच आहे. आणि तुझ्या बाबतीत तुम्हाला एक सांगतो, नाही त्याच्यावर काही कारवाई करणार असाल बंधन आहे. काय त्याच्या कुठल्याही ड्रेसला जरी हात लागला गेला किंवा शर्टच्या बटनला हात गेला तरी 353 होतं. आता मी तुमचं घेतोय सर, चांगला मुद्दा काढला. आता मुद्दा असा आहे की 353 हा अगदी चांगला नियम आहे. हे जुनं आहे, नवीन कलम मला माहित नाही. मला नाही असू द्या ना सर. 353 हा चांगला आहे आणि त्याचं सागर चव्हाण यांनी काम पाहावे. सागर चव्हाणला आदेश द्या. रवी सोनवणेचं सगळं काम सागर चव्हाणनी बघायचं. याच्याबरोबर सर आता दुसरा प्रश्न असा आहे, 2 मिनिटं तू एनपुरे आणि CCTV कुठेही नाहीये इथे.
नाही तर मी बसवणार आहे, मला सगळंच बसवायचं. हां, तर माझा नागरिक तोच प्रश्न आहे की इथं जर तुम्ही समजा तुम्ही चांगले अधिकारी आहेत मला माहिती आहे, तुझ्याकडे सागर चव्हाणला मदतीला घेत जा, म्हणजे आंदोलन आलं काय. समजा काही कारणानं तुम्ही माझ्यावर 353 टाकला तर मी निर्दोष आहे हे सिद्ध करायचं माझ्याकडे काय पुरावा आहे? कारण का तुमच्याकडे CCTV नाही आहे आणि माणसं सगळी तुमची असणार आहेत तुमच्या शेजारी. माझं मी एकटाच आहे, आत्ता तरी मी एकटाच आहे. माझ्याकडे काय पुरावा मला स्वतःपासून 353 पासून वाचवण्यासाठी? तुम्हाला अज्ञान खूप आहे. अच्छा. जज साहेब तुम्हीच सांगा. सर. जज साहेबच सांगा. फार धन्यवाद सर. आपलं पूर्ण नाव एकदा सांगता? सरकारी यंत्रणेचा पुरावा ग्राह्य धरला जाणार नाही साहेब, त्याला त्रयस्थ व्यक्ती लागणार. अहो बरोबर आहे, साहेबच सांगतील. मग तुम्हाला माहितीसाठी सांगतो. तुम्ही आता मला अज्ञान म्हटलात ना, ते जर मी स्वीकारतो, पण मी तुम्हाला आता एक माहिती देतो सर. महानगरपालिकेमध्ये मागच्या 1 वर्षामध्ये 2 353 लागलेले आहेत. दोन्ही जगताप या व्यक्तीने लावलेले आहेत. एक आहे माधव जगताप आणि दुसरे आहेत नंदकिशोर जगताप. नंदकिशोर जगतापचं जे आहे ना ते व्हिडिओवर आलेलं आहे, त्यामुळे त्यांचं 353 फार चांगलं आहे. त्यांना शिव्या देण्यासो आल्या होत्या. पण माधव जगताप साहेबांचं 353 अजूनही सिद्ध झालेलं नाही आहे, पण त्या माणसाला मात्र खेटा घालावा लागतात. हा माझा दुसरा मुद्दा आहे. एनिवे ठीक आहे. हां, नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10. मी आता दुसरे अधिकारी जे आहेत, परत एकदा हे माझे लाडके धडाडीचे अधिकारी आहेत संदीप कदम साहेब. आणि संदीप कदम साहेब हे जे आहेत हे घनकचरा विभागाचे HOD आहेत, प्रमुख आहेत. आणि त्यांच्या बाबतीतला आपला प्रश्न आहे. जे मागं साधारणतः 3 महिन्यापूर्वी एक व्यक्ती उपोषणाला बसली होती, भरत सुराणा. तर त्यांचं असं म्हणणं होतं की उरळी देवाची, मी यातले काही शब्दही चुकत असेल मित्रांनो, पण तुम्ही ते आमची बाईट बघा. उरळी देवाची इथे कचरा जो संकलन केलेला आहे त्याच्यामध्ये कचरा आणि माती एकत्र आलेली आहे आणि हे चुकीचं चाललेलं आहे असं त्यांनी आरोप केले होते. अगदी सगळ्यामध्ये अगदी ॲडिशनल कमिशनरपर्यंत त्यांनी आरोप केले होते. अगदी संदीप कदम साहेबांवर सुद्धा आरोप केले होते. तर त्याचा खुलासा मागण्यासाठी ते बसले होते उपोषणाला. आयुक्तांनी त्यांना ताबडतोब रिपोर्ट मिळावा असं त्यांना सांगितल्यानंतर आज म्हणजे आज 3 महिन्यानंतर त्याची काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही HOD संदीप कदम साहेब त्यांच्या केबिनमध्ये आलेलो आहे. त्यांना मी हे कॅमेऱ्यावर आम्ही रेकॉर्ड करतो आहे सर, आणि हे पोस्टही केलं जाणार आहे. तुमची काय ऑब्जेक्शन असेल वगैरे तर ते कॅमेऱ्यावर आम्हाला सांगा. आता इथनं पुढं संदीप कदम साहेब हे जे आपल्यासमोर बसलेत ते सांगतील. सर पहिल्यांदा सांगा की मी कॅमेरा शूटिंग करतो आहे याबद्दल तुमचं काही ऑब्जेक्शन आहे का सर? माझं काहीच ऑब्जेक्शन. हां, आणि हे पोस्ट करणार आहे सर आम्ही. तर आता सर त्या विषयासंदर्भात तुम्ही थोडक्यात माहिती द्या नागरिकांना. नक्कीच 3 महिन्यापूर्वी भरत सुराणा जे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते काही विषयांबाबतीत उपोषणाला बसले होते. त्यातला एक महत्त्वाचा विषय होता की बायो मायनिंग या टेंडरच्या संदर्भात देवाची उरळी इथे आपला 2000च्या पूर्वी जो डंप केलेला कचरा आहे, जो पूर्वीच हे केलेला आहे, तर त्याच्यावरती प्रक्रिया करून ते जागा आपल्याला रिक्लेम करायची आहे. तर त्या संदर्भात त्यांचे काही ऑब्जेक्शन होते. तर त्यानुसार आम्ही त्यांना आता माहिती पण तयार झालेली आहे. त्यातली काही माहिती त्यांना उपलब्ध पण करून दिलेली आहे. आणि त्यांनी जे विषय सांगितलं की त्या कचऱ्यामध्ये माती वगैरे, तर ते प्रोसिजर असते की कचऱ्याचा लेअर, नंतर मातीचा लेअर, पुन्हा कचऱ्याचा लेअर, असे त्या पद्धतीने आपण तिथे कचरा यापूर्वी साठवलेला होता. तर तो कचऱ्यावरती आता आपण बायो मायनिंग या प्रक्रियेमार्फत हे करत आहोत आणि त्यांना जी हवी असलेली माहिती उपलब्ध करून देत आहोत. सर ती जी माहिती तुम्ही देताय त्याच्याबद्दल भरत सुराणा स्वतः समाधानी आहेत का याबद्दल काही सांगा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आयुक्तांनी ताबडतोब रिपोर्ट द्यावा असं म्हणत असताना एवढ्या दिवस उशीर लागल्याचं तुम्हाला काय कारण वाटू शकतं? कारण का बर्वे साहेबांनी सुद्धा मी ज्यावेळी गेलो होतो मागच्या वेळी फॉलोअप केले असताना अधिकारी एकमेकांचं नावं पुढं म्हणजे ढकलत आहेत. मी आता ॲडिशनल कमिशनरला सुद्धा विचारणार आहे. ऑलरेडी माहिती बऱ्यापैकी उपलब्ध करून दिलेली आहे. सॅटिस्फॅक्शन होणं किंवा न होणं तो वैयक्तिक विषय असतो. ती जी डिपार्टमेंटकडे माहिती ती आम्ही पूर्ण उपलब्ध करून देत आहोत किंवा यापूर्वी काही दिलेली आहे. नमस्कार मित्रांनो, आत्ताच तुम्ही पाहिलं असे अधिकारी आम्हाला पाहिजे की कॅमेरा चालू केला तरी सुद्धा त्यांचं काहीही म्हणणं नाही आहे आणि डायरेक्टली फ्रॉम द डेव्हिल्स माउथ जसं म्हणतात तसं TV10 इथनं पुढं डायरेक्टली अधिकारी तुम्हाला काय सांगतात. आम्ही मध्यस्थाचं काम करणार नाही बोलण्याच्या बाबतीत तरी, तर तुम्हाला त्याबद्दल माहिती मिळाली आहे. कुणीही तुम्हाला समाधानी असाल तर आणि कसं असाल तुमचं ह्याच्यामध्ये खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला कॉमेंट करून जरूर सांगावं. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10 डेली व्लॉग. मित्रांनो नमस्कार, मी मिलिंद जाधव TV10. अस्मिता तांबे मॅडमच्या केबिनच्या बाहेर आलेलो आहे आणि त्यांना टॅक्स संदर्भातले काही आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत.
तर आता किती वेळात आत बोललो तर ते बघूया आपण. 5 मिनटं. हां, हे कसं मस्त त्यांना कल्पना तर द्यायला पाहिजे ना साहेबा. धन्यवाद धन्यवाद. आपलं नाव काय साहेब? जोशी. वा वा, छान केलं सर, धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव, TV10. आजचं जे आपण मिशन घेतलेलं आहे की आपण अधिकाऱ्यांची शूटिंग घेऊ शकतो का. गव्हर्नमेंट एम्प्लॉई जे आहेत किंवा गव्हर्नमेंट सर्वंट जे आहेत तर महानगरपालिकेसुद्धा त्या अंतर्गत येतं. तर आत्ता मी परत आणखीन एक माझे म्हणजे जे म्हणतात ना की अधिकाऱ्यांचे सुद्धा माझ्या बाबतीत लाडके अधिकारी, त्यातल्या ह्या महिला चांगल्या अधिकारी आणि लाडके अधिकारी आहेत अस्मिता तांबे मॅडम. कारण ह्या अगदी प्रामाणिकपणे काम करताना मी तुम्हाला दाखवत आलेलो आहे. आणि त्यांच्या डिपार्टमेंटला इश्यू आहे ते कर विभागामध्ये आहेत. तर त्यांच्या विषयामधले जे काही 2-3 विषय आहेत तर मी त्यांना विनंती करतोय की मॅडम, मी जर तुमचं म्हणणं कॅमेऱ्यावर घेतलं तर तुमचं काय ऑब्जेक्शन आहे का या शूटिंगला? नाही, काही ऑब्जेक्शन. एक मिनिट. मॅडम, मी आता तुमचं शूटिंग घेतोय, तुमचं काय ऑब्जेक्शन आहे का? नाही. मी फक्त कर विभागाबद्दल माहिती विचारणार आहे. हे मागे आर मॉल किंवा डेक्कन आर मॉल याच्यावर ते नोटीस पाठवली होती आणि त्यांना टॅक्स लावला होता 3 कोटी काहीतरी 70 लाख वगैरे असं समथिंग आहे. त्याच्याबद्दलची पुढची माहितीसुद्धा मिळत नाही आहे. माधव जगताप साहेबांनीच त्यावेळी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. पण तुम्हाला काय माहिती आहे, तुमच्याबद्दल काय माहिती आहे आणि काय तुम्हाला त्याच्यावर काय म्हणणं आहे हे तुम्ही नागरिकांना डायरेक्टली सांगू शकता मॅडम. त्या प्रकरणाबाबत तुम्हाला जर डिटेल्स माहिती हवी असेल तर मी थोडीशी माहिती घेते आणि मग तुम्हाला सांगते. अतिशय उत्तम मॅडम, अगदी चांगलं वाटलं मला हे. दुसरा विषय आहे 40% जे काय कन्सेशन मिळतं आहे त्याबद्दल नागरिकांमध्ये अजूनही संभ्रम आहे. आणि आपल्या 15 ऑगस्टला आपण त्यांना डेडलाईन दिली होती आणि त्याप्रमाणे हे केलं होतं आपण. ते सगळे आणखीन एकदा चान्स दिला होता नागरिकांना. त्याचं पुढे अपडेटसुद्धा काय झालेलं आहे, त्यांना ते कन्सेशन मिळालं का नाही आणि राहिलेल्या नागरिकांचं काय अजूनही असमाधानी आहेत याबद्दल जरा थोडक्यात क्लिअर करा मॅडम. डिटेलची गरज नाही. आपण PD3 बाबतचं जे काम आहे ते आपण आता सध्याही सुरू आहे. त्याला आपण डेडलाईन दिलेली आहे 25 जानेवारीपर्यंत. कारण आपल्याला ते फेब्रुवारीमध्ये त्यांची बिलं आपल्याला दुरुस्त करावायची आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की 25 जानेवारीपर्यंत आपल्याला हे सर्व फॉर्म्स अपडेट करून आणि ज्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट्स मिळणार नाहीत ते बाजूला ठेवा, परंतु जिथे आपल्याला सगळे डॉक्युमेंट्स अवेलेबल होतील ते सर्व फॉर्म हे म्हणजे वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात यावे असं सर्वांना सांगितलेलं आहे. बरं मॅडम, माझा प्रश्न संपले, आजचे संपले आणि आम्हाला हेच बघायचं होतं, आज हे बघायचं होतं की अधिकारी कॅमेऱ्यावर का नाही बोलत. तर तुमचं पहिल्यांदा अभिनंदन आणि धन्यवाद. 2 गोष्टी, एक तर अधिकारी आहात आणि तुम्ही महिला अधिकारी आहात. तर तुम्ही स्वतः म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीने माहिती दिली आणि त्याबद्दल धन्यवाद. आता मॅडम, ही माहिती जी आहे ना तर ही मी पोस्ट करायची मला तुम्ही परवानगी देणार का? हो. हां, ही नागरिकांच्या हितासाठी आहे. ह्यात काही चुकीचं वाटलं का तुम्हाला? आणि ही TV10ची पद्धत तुम्हाला कशी वाटली? योग्य आहे. ठीक आहे मॅडम. तर मित्रांनो, आत्ताच आपण अस्मिता तांबे मॅडमकडनं हे 2 विषयाचं आपण स्पष्टीकरण घेतलेलं आहे डायरेक्टली. अशाच पद्धतीनं आपण जुळणारे सगळे अधिकाऱ्याशी. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10. चला, शूटिंग घेतोय मी. आमचा अधिकार आहे. चांगला प्रश्न विचारला साहेब. मी आजचा विचारणार आहे, बाहेरचं तर घेतोच आहे आणि आजचं घेणार आहे. काय म्हणले? थांबा. माहिती व जनसंपर्क कार्यालय पुणे महानगरपालिका. तर हे इथे सगळी माहिती नागरिकांना मिळते आणि इथे माहिती व जनसंपर्क अधिकारी पुणे महानगरपालिका योगेश हेंद्रे साहेब आहेत. ते काय म्हणतात बघू, त्यांना अजून कल्पना नाही आहे. नमस्कार सर. नमस्ते. सॉरी सर, मी मिलिंद जाधव. सॉरी सर, माझं रेकॉर्डिंगमध्ये कट झालं होतं. मी सर्वप्रथम माफी मागतो की हे तुमचं केबिन आहे, तुम्ही जनसंपर्क अधिकारी आहात. तर मला फक्त एवढा प्रश्न विचारायचा आहे की हे तुम्ही काम करता, तुमच्या कामाच्या ठिकाणी कुठलाही नागरिक
त्या अधिकाऱ्याचं जो गव्हर्नमेंट सर्वंट आहे त्याचं शूटिंग घेऊ शकतो असं अमितेश कुमार जे कमिशनर आहेत त्यांनी म्हणलेलं आहे. यामध्ये महानगरपालिकेचं काय म्हणणं आहे? सर बघा कसं आहे माहिती आहे का, आम्ही सरकारी कार्यालयात काम करत आहे, नागरिक पत्रकार यांच्यासाठी आम्ही काम करत आहे. वा. आणि ज्या नियमात आम्ही जे नियमावली आम्हाला कामकाजाचं करता दिलेली आहे ते आम्ही डे टू डे फॉलो करतोय. वा. आणि आज आम्ही जे ऑफिशियल काम करतोय, अच्छा. तुम्ही आज काय ऑफिशियल तुम्ही सर त्याचं शूटिंग करताय तो तुमचा मुद्दा आहे, पण आम्ही जे काम करतोय ते नागरिकांसाठी करतोय. वा. आणि नागरिकांनी त्यासाठी शूटिंग केलं ते आम्हाला का त्याचा काहीच अधिकार त्रास नाही. वा. म्हणजे तुम्हाला मी आता जे शूटिंग करतो त्याचं काही ऑब्जेक्शन नाही नाही. बघा आम्ही हा. उलट चांगले बघा आम्ही काम करतोय वा. महानगरपालिकेत, हे हा. तुम्ही शूटिंग करून दाखवताय. वा. आणि तुम्ही अचानक आळा हा. लागता आणि आम्ही काम करतोय. वा तर वा. तुम्ही बघताय तुमच्या डोळ्याने की आम्ही ओके. महानगरपालिकेत, मी आता प्रभारी माहिती व जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करतोय आणि आज गेले 7 वर्ष काम करतोय. वा. पण आजही आम्ही आमचं जे आम्हाला जे खात्याने आमच्या जे आम्हाला ड्युटीज दिलेल्या आहेत ते आम्ही डे टू डे प्रामाणिकपणे पार पाडतो. सर मी TV10च्या ह्याच्यावर लाईव्हवर सांगतो तुम्हाला की आम्हाला तुमच्यासारखे अधिकारी हवे आहेत. आणि विशेष तुमचं वैशिष्ट्य असं आहे की हसतमुखाने तुम्हाला म्हणजे तुम्ही तुमचं काम करताय ते दाखवायला घ्यायला तुम्हाला काही ऑब्जेक्शन नाही असे आम्हाला अधिकारी पाहिजे. सर फक्त आणखीन एक प्रश्न विचारू का की तुमच्या केबिनमध्ये CCTV आहे का? आहे की आहे. जर बघू शकतो का सर? बघा सर त्या वर ठेवलेलं आहे. तर मित्रांनो माझं महानगरपालिका उच्च अधिकारी आणि सगळ्यांना माझं हे विनंती आहे की असे अधिकारी हे माहिती जनसंपर्क अधिकारी आहेत, हे आमच्याशी टचमध्ये असतात. तर त्यांनी स्वतःच नियम पाळून म्हणजे एक्झाम्पल दे आर सेटिंग इट की तुम्ही करू शकता. सर धन्यवाद. आणि पुन्हा एकदा माफी मागतो सर की तुम्हाला परवानगी न विचारता मी शूटिंग घेतलं. आणि तुमचे सहकारीसुद्धा इथं दिसत आहेत प्रामाणिकपणे करा. सर आपलं नाव काय सर? रवींद्र दळवी साहेब. ओके. तर असे हे काम करणारे अधिकारी हेच आपल्याला लोकांना दाखवायचं. धन्यवाद. आणि परत एकदा माफी मागतो सर. सर मी TV10चा खूप खूप आभारी आहे. त्यांनी आम्हाला अचानक त्यांनी आमच्याकडे सरप्राईज दिलं आणि बघितलं त्यांनी की महापालिकेत लोक अधिकारी हे काम करतातच. वा वा वा. नाही तुम्ही तरी काम करता नाही एवढं मी नक्की म्हणेन. धन्यवाद सर. धन्यवाद. ओके सर थँक्यू. नाही 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 काय काळजी करू नका. आम्हाला परवानगी आहे. TV10 मिलिंद जाधव TV10. सर तुमचं नाव सांगून ठेवा म्हणजे नाही काय सगळे बोला सर. नाव सांगा. मिलिंद कांबळे. तुमची काही संघटना आहे का? आमची संघटना आत्ता जी आहे ती श्री शिवछत्रपती मिनी मार्केट. अच्छा अशी संघटना. अशी संघटना पथारीच्या आत्ता जी ठीक आहे. सगळ्यांचं मी परत बाईट घेतो एकदा त्यांचं घेतो एकदा. मित्रांनो आज सोमवार तर मी कमिशनर साहेबांना आणि कमिटीला सुद्धा जे तक्रारी सॉल्व करतात त्यांना भेटायला आलेलो आहे. ही माझी एंट्री आणि मी त्यांना तोच प्रश्न विचारणार आहे की मीटिंग चालू असताना मी शूटिंग घेऊ शकतो का नाही. तुमचं घेतो.
नमस्ते सर, मी मिलिंद जाधव TV10. माझा विषय असा आहे की पुण्याचे जे कमिशनर आहेत, पोलीस कमिशनर अमितेश कुमार यांना एक प्रश्न विचारला होता पत्रकारांनी की नागरिक जे आहेत ना ते पोलिसांचं काम करताना शूटिंग घेतात, काही पोलीस चुकीचं काम करतात, तर त्याच्यावर पोलीस त्यांच्यावर कारवाई करतात. तर हे शूटिंग जे घेतात नागरिक, तर हे लिगली ह्याचा स्टँड काय, तर त्याच्यावर अमितेश कुमारनं ह्याचा व्हिडिओवर कसं तुम्हाला पाठवतो मी. अमितेश कुमार म्हणले की पोलीस हे पब्लिक सर्वंट आहेत, तर ते काम करत असताना त्यांचं कुणीही त्यांना सांगा नाही तर नका सांगू, त्यांचं शूटिंग घ्यायचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे आणि त्याला अडवायचा अधिकाऱ्यांना अधिकार नाही आहे. त्यांनी जर अडवलं तर तो त्यांच्यावर गुन्हा ठरू शकतो. तर मला हे म्हणायचं की महानगरपालिकेतले सुद्धा कर्मचारी हे सगळे पब्लिक सर्वंट आहेत की नाही, मग त्यांना हा नियम लागू होतो का नाही, आणि मग त्यांचा म्हणजे अधिकारी वेगवेगळे कारण सांगून कॅमेऱ्यासमोर येत नाहीत. आत्ता सुद्धा आयुक्तांच्या कार्यालय बाहेरचे हे अधिकारी आहेत. हां, काय म्हणतं सर नाव तुमचं? मिलिंद चतुर्भुज. मिलिंद चतुर्भुज. मी मिलिंद जाधव. असो, तर विषय असा आहे की ह्यांना नियमच माहीत नाही आहेत, त्यामुळे त्यांनी तुम्हाला फोन करायला सांगितला. मी सकाळी सुद्धा तुमच्या प्रमुखाला भेटून आलो आहे, अकार्यकारी असेल किंवा काही म्हणजे विभाग प्रमुख त्यामध्ये किंवा काय म्हणायचं मला माहीत नाही, आणि बनकर साहेब तर ह्याच्यावर आहेत, म्हणजे मला माहीत नाही पोस्ट असं म्हणतो मी. तर तुमच्या पदासहित सांगा सर, नक्की ह्या नियमाचा खुलासा करावा अशी नागरिकांतर्फे माझी म्हणजे मी मिलिंद जाधव TV10ची रिक्वेस्ट आहे. बोला सर. मुळात ही गोष्ट खरी आहे की पोलीस प्रशासनात काम करत असताना माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी एक संदेश दिलेला आहे की पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही चित्रीकरण करू शकता. तथापि पुणे महानगरपालिकेचे जे विविध ऑफिसेस आहेत ते सर्व CCTV कॅमेऱ्याने बंद केलेले आहेत. एखाद्या वेळेला काही अनुचित प्रकार घडला, घटना घडल्यात त्या संदर्भातलं फुटेजची मागणी अनेकदा केली जाते. शक्य असेल त्या ठिकाणी संबंधितांना आपण फुटेजची मागणी देत असतो. पण समजा एखाद्या अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये किंवा महापालिका आयुक्तांच्या केबिनमध्ये जर आपणाला जर का शूटिंग करावायची असले समजा, तर आपण संबंधित अधिकारी असतील किंवा महापालिका आयुक्तांचे जे काही सहाय्यक असतील, सचिव असतील, त्यांची परवानगी घेतली समजा तर उत्तम होऊन जाईल. माझा प्रश्न परत एकदा विचारतो, परवानगी नाही घेतली तर तो गुन्हा ठरू शकेल का? नाही, गुन्हा ठरत नाही. हां, बस हा माझा मुद्दा आहे. आता तुम्ही म्हटलात की CCTV, तर मी आत्ताच म्हणजे मला कल्पना नाही आहे तुमच्या केबिनमध्ये CCTV आहे का सर? माझ्या बाहेर CCTV आहेत. तुमच्या केबिनमध्ये माझा माझा प्रश्न मी रिपीट करतो, तुमच्या केबिनमध्ये CCTV का नाही आहे? आणि सर आता मुद्दा परत दुसऱ्या एकावर येतो, तुम्हाला 353 ह्या कलमाबद्दल कल्पना आहे का सर? कल्पना आहे. हां, मग 353 समजा एक उदाहरण म्हणून घ्या, विटकर साहेब आणि मिलिंद जाधव हे मित्र आहेत, पण विटकर साहेबांना असं वाटलं की मिलिंद जाधव 353 टाकायचं. मी आता तुमच्या केबिनमध्ये आलो आहे, तर माझ्याकडं काय पुरावा राहतो? CCTV जरी असेल तरी तो CCTV तुमच्याकडे असतो, आणि मी हे विचारलेलं आहे CCTV कधी सामान्य नागरिकांना शेअर केला जात नाही. त्याबद्दल तुम्हाला सांगतो की आम्ही नुकतेच बॉडी वन कॅमेरा मागणी केलेले आहेत. वा. महापालिकेच्या गेटवरती किंबहुना महापालिका आयुक्तांच्या प्रवेशद्वारावरती किंबहुना सुरक्षा अधिकारी यांच्याकडे असणारे आम्ही वेब कॅमेऱ्याची मागणी केलेली आहे. व्हेरी गुड. थोड्या दिवसात ते आम्हाला वेब कॅमेरे मिळणार आहे, बॉडी वन कॅमेरे मिळणार आहे. व्हेरी गुड. ज्याच्यामुळे समजा काही तुम्हाला असं भीती वाटत असेल की आपल्या विरुद्ध एखादी ऍक्शन होऊ शकते चुकीची, तर त्याची काळजी अधिकाऱ्यांनी पण घेतली पाहिजे आणि संबंधित नागरिकांनी पण घेतली पाहिजे. त्यासाठी पुरावा असण्याबाबतचा तो बॉडी वन कॅमेऱ्याची मागणी आम्ही केलेली आहे. पण तुम्ही आता जे म्हटलं ना ते अधिकाऱ्यांना दिलेलं आहे, परंतु नागरिकांकडे काही नाही आहे. मी तेच म्हणतोय, मला तुम्ही देणार आहे का कॅमेरा? तर मी माझी सिक्युरिटीसाठी मी माझी काळजी करतोय, ह्यात मी चुकतोय का एवढं सांगा. हे तुमचं म्हणणं राहतंय किंवा की प्रत्येक ठिकाणी कॅमेरा असले पाहिजे, त्या प्रकारची मागणी किंवा त्या प्रकारचा प्रस्ताव आम्ही मान्य महापालिकेकडून सादर करूया. माझा प्रश्न वेगळा आहे सर. माझा प्रश्न असा आहे की मी मिलिंद जाधव बॉडी कॅमेरा लावूनच इथून पुढे महानगरपालिकेत येणार आहे. माझ्यावर 353 टाकण्याचा प्रयत्न झाला आहे, त्यावेळी त्याच्यावर अजून पोलिसांवर मी बाईट वेगळी करणार आहे. त्यावेळी महानगरपालिकेतले अधिकारी आणि पोलीस हे एकत्र आलेली माझ्याकडे पुरावेसहित आहेत. मी कॅमेऱ्यावर बोलतोय आणि हे सगळं शूटिंग आहे ना तुमच्या परवानगीनं मी पोस्ट टाकणार आहे. तुमची पहिल्यांदा त्याची परवानगी घेतो सर, मी तुमचं शूटिंग घेतोय, तुमचं काय ऑब्जेक्शन आहे का? अजिबात ऑब्जेक्शन. दुसरी गोष्ट म्हणजे हे पोस्ट मी
माझ्या यूट्यूब चॅनल आहे माझं TV10 नावाचं, 2 यूट्यूब चॅनल आहेत माझे. त्याच्यावर पोस्ट केलं तर तुमची काय हरकत आहे का? माझी काही हरकत तुम्ही नाही. त्याबद्दल माझ्यावर 353 कधी टाकणार का? आवश्यकता नाही. आवश्यकता नाही. धन्यवाद. पहिली मी परत एकदा रिपीट करतो, जोपर्यंत समोरचा माणूस चुकत नाही, हा एकदम बरोबर, तो माणूस सरकारी कामात अडथळला आहे याची जोपर्यंत खातरजमा होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकरणामध्ये 353 दाखल होऊ शकत. अगदी बरोबर आहे. माझा आता परत प्रश्न आहे, व्यक्तिगत आता प्रश्न आहे. मी मिलिंद जाधव इथून पुढे माझ्या संरक्षणासाठी बॉडी कॅमेरा वापरूनच आयुक्तांपर्यंत, तुमच्या महानगरपालिकेच्या वॉचमनपासून ते आयुक्तापर्यंत सगळ्यांशी मी माझी काळजी घेणार आहे. कारण का, परत मी सांगतोय, महानगरपालिकेमध्ये 2 353च्या केसेस झालेल्या आहेत आणि दोन्ही जगतापांनी टाकलेले आहेत. एक आहेत माधव जगताप साहेब आणि दुसरा आहे नंदकिशोर जगताप साहेब. फक्त नंदकिशोर जगताप साहेबांचं खरं का होतं, कारण का ते व्हिडिओ आलेला आहे जो सगळ्या पब्लिकनं पाहिलेला आहे. त्यांचं 353 योग्य आहे, पण माधव जगताप साहेबांनी अजून त्यांचं 353 योग्य म्हणजे प्रूफ केलेलं नाही आहे. तर मला ती माझ्यावर वेळ आणायची नाही आहे. मी आजपासून व्हिडिओ कॅमेरा माझा बॉडी कॅमेरा असणार आहे, त्याच्यामध्ये मी जिथं जातोय आणि मी प्रोटोकॉलचं पाळणार. तर त्याला परवानगी आहे का? तुमच्या अधिक माहितीसाठी मी सांगतो. हा बोला. जसं एखाद्या ठिकाणी CCTV कॅमेरा लावला असतो आणि त्या ठिकाणी आपण लिहिलं असतं खाली की आपण CCTV कॅमेऱ्याच्या निगराणीखाली आहोत. तुम्ही ज्या वेळेला शूटिंग करत असाल तेव्हा संबंधित समोरच्या अधिकाऱ्यांना तुम्ही सांगा की मी बॉडी ऑन अगदी बरोबर आहे, येस, मी तुमचं शूटिंग करू इच्छितो, येस, तुम्ही त्यांची परवानगी घ्या. मला वाटतं तुम्हाला परवानगी कोणी नाकारणार नाही. वा साहेबा, यासाठी आम्ही राकेश विटकर साहेबांना का मानतो. आम्हाला त्यांची डिग्रीचं आम्हाला काही बघायची गरज नाही आहे. या माणसानं इतक्या सुंदर पद्धतीने सांगितलंय. मी कॅमेऱ्यावर सांगतोय बरं का, तुमचे हेड असतील रमेश शेलार साहेब, त्यांनी सुद्धा एवढ्या चांगल्या शब्दात सांगितलं नाही जेवढ्या योग्य शब्दात आणि योग्य ते उत्तर मला मिळालेलं आहे. सर तुम्हाला मिळालं का उत्तर? तुम्हाला मिळालं का? आता त्यांनाही ते सांगा. आणि त्यांनी म्हणजे मला कुठे शूटिंग घ्यायची परवानगी आहे माझ्या सुरक्षेसाठी. त्यांना जर काही ऑब्जेक्शन असेल तर त्यांनी कॅमेऱ्यावर सांगावं नाही म्हणून. बरोबर आहे की नाही सर? बरोबर आहे का मी म्हणतोय ते? बस एवढंच. आपल्या लोकांना सांगा, ज्या ज्या वेळेला आंदोलन असतात, आंदोलनाच्या सोबतच ते महापालिका आयुक्त आणि संबंधित शिष्टमंडळ बोलत असतं, त्यावेळेला त्यांना आतमध्ये येऊन द्या. नाही तुझं सिक्युरिटी वालेच बरोबर असतं, सुरक्षा विभागात बरोबर असतं. आमचे लोक तुम्ही तुमच्या नियमाप्रमाणे काम करणार. निश्चित. ठीक आहे सर, धन्यवाद. सर मला याचं शूटिंग घ्यायचं आहे, तुमची परवानगी आहे का? अधिकारी मी नाही सर, आमचे तुम्ही जे अधिकारी असाल ते खाते प्रमुख सापरा आहेत. कोण आहेत? सामान्य प्रशासन. बरं, त्यांना विचारा ना सर, फोन करून विचारा ना, परवानगी विचारा त्यांना. आणि त्यांनी सांगितले शूटिंग घ्यायची परवानगी, अधिकारीने परवानगी नाही दिली तरी शूटिंग घे, त्यांनी पूर्ण सांगितलं नाही, त्यांना विचारा. एक मिनिट, काढणे म्हणून सांगितलं असं तर मला व्हॉट्सअप करा तुम्ही. परवानगी विचारली सर. सिक्युरिटी विटकर. नमस्कार, बोला. निवेदन द्यायचं होतं. पाटील साहेब जय महाराष्ट्र. फोन केला होता आशुतोष शेंडगे. हो आपलं मंडळ आहे, शिष्टमंडळ शिवसेनेचं. 23 तारखेचं जयंती आहे. काय आपली ते मागणी आहे की जागा दुसऱ्यांची. मुख्यमंत्री उद्धव साहेब असताना हा ठराव पास झालेला आहे. बाळासाहेब महापुरुषांच्या यादीमध्ये ते शासनाचं आलंय का? आणि आता सांगितलं की मॅडम तर माझं शूटिंग करायचं नाही आधीच सांगतो. तुमचं शूटिंग का नाही करायचं? माझा काय करायचं माझी shooting? मारील मी धरून. मार ना मला, मार काय करायचं मार मला. त्याला शूटिंग बंद करा. नाही थांबा, शूटिंग बंद करा पहिले. एक मिनिट, तुम्ही लांब राहा. शूटिंग बंद करा. सिक्युरिटी गार्ड बोलवा. सिक्युरिटी गार्ड बोलवा. नागरिकांसाठी आहे का नाही? नागरिकांसाठी आहे का नाही? नाही करणार.